डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी भारताची राज्यघटना लिहिलेली आहे ही आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ह्या घटनेची वावा केली जाते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणतेही राजकीय भांडवल नाही आहे की कोणी राहुल गांधी उठले त्यांनी राजकीय भांडवल केलं त्याचा आम्ही निषेध करतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व समाजाचे आहेत, संपूर्ण देशाचे आहेत. त्यामुळे कोणीही त्याचं राजकीय भांडवल करू नये. कारण त्या दिवशी संसदेत एका सांसदला धक्काबुक्की करण्यात आली हे घटनेच्या बाह्य आहे. त्यामुळे प्रथम आम्ही राहुल गांधीचा निषेध करतो. कारण पहिली घटना त्यांनी समजून घेतली पाहिजे की संसदेचं कामकाज कसं करायचं, कशा पद्धतीने, आणि सिनियर खासदारांना धक्काबुक्की केली जाते हे कितपत योग्य आहे, कितपत योग्य आहे. कारण आता त्यांच्याकडे काय राहिलेलं नाही आहे. म्हणून हे बाबासाहेब आंबेडकरांचं भांडवल करून ते राजकारण त्यांची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो. राज्यात नवीन सरकार स्थापन झालेला आहे, पण अद्याप अजूनही कुठली खातेवाटप झालेलं नाहीये. सध्या कायदा सुव्यवस्था हा बिघड झालेला आहे. आपल्याला पाहायला मिळतं अनेक ठिकाणी काही मोर्चे निघत आहेत, तर आंदोलन निघत आहेत, कुठं अनेक ठिकाणी हिंसक व्हायला पाहायला मिळत आहे. तर काही यावर तुम्ही एक वकील म्हणून कायदा कशा कायदा सुव्यवस्था कुठेही बिघडणार नाही. त्यासाठी देशातलं मोदी सरकार आणि राज्यातलं देवेंद्रजींचं सरकार हे सक्षम आहे. परंतु निवडणुका हरल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. सामान्य नागरिक कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडवत नाही आहेत. हे विरोधक आहेत, यांचे काहीतरी गुंड मवाली आहेत, हे कुठेतरी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं आणि सामाजिक तंटा निर्माण करण्याचं काम करत आहेत. सामान्य नागरिक हे विकासाच्या बाजूने आहेत. त्यामुळे हा विषयच येत नाही की कायदा सुव्यवस्था कोण बिघडवण्याचा प्रश्नच येत नाही. ती बिघडून दिली पण जाणार नाही. जर कुठल्याही विरोधकांनी तसा प्रयत्न केला तर त्यांना कायदेशीर मार्गाने चोख उत्तर दिलं जाईल. तसंच आपण पाहिलं कल्याण म्हणावं, कुर्ला म्हणावं, असे पर्यप्रांतांकडून मराठी माणसांना मारहाण केलं जात आहे. तिथेही सुद्धा कुठे कायदा सुव्यवस्था नाही मराठी आणि अशा गुंडगिरी केलं जात आहे. यावर कसं? नाही, हा महाराष्ट्र आहे आणि इथे मराठीला प्रथम प्राधान्य आहे. आणि मराठी माणसावर जर अशा प्रकारे कोणी अन्याय करत असेल चुकीच्या पद्धतीने तर त्याला सर्व राजकारण बाजूला ठेवून आम्ही एक महाराष्ट्रातले महाराष्ट्रीयन म्हणून सदैव त्या मराठी माणसाच्या पाठीशी उभे राहणार. ठीक. वीडियो में जिस जगह पे हमारे प्रधानमंत्री मोदी जी जिस संसद में जाते हैं वो संसद में पाँव छू के संसद को नमन करके अंदर संसद में प्रवेश करते हैं। उसी संसद भवन में जो विधायिका है जो कानून बनाने का काम करती है उनके द्वारा किसी संसद में किसी सांसद के द्वारा किसी सांसद के ऊपर हमला किया गया और वो एक सांसद हॉस्पिटल में पहुंच गया, दूसरे सांसद के ऊपर एफआईआर हो गया। इस तरह की घटना निंदनीय है, आगे नहीं होनी चाहिए। उसके लिए हम लोग ने ये निषेध किया हुआ है। आगे से इस तरह का कोई भी घटना नहीं होना चाहिए। हम लोग राहुल गांधी जी ने जो किया है, जिनके ऊपर एफआईआर हुआ है, उसका हम निषेध करते हैं। ऐसा फ्यूचर में अगर जो विधायिका है जो कानून बनाने का काम करती है, अगर वही काम इस टाइप का करेगी तो कैसे देश चलेगा? देश को हमें सबकी ज़रूरत है। इस टाइप के संसद भवन में कोई भी एक्टिविटी नहीं होनी चाहिए।